राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भाजप केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा। उद्योगपती गौतम अदानींच्या घरी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांसोबत जायचं की थेट भाजपसोबत युती करावी यावरून दोन मतप्रवाह। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या घडामोडी पाहता कुछ तो गडबड है वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर दिल्लीमध्ये अदानींकडे भेटीगाठी नाहीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांची सारवासारव। मनपा निवडणुका स्वबळावरती लढण्याचे खासदार राऊतांचे संकेत। महाविकास आघाडीसोबत लढण्याची अजून चर्चा नाही राऊतांचं वक्तव्य। तर राऊत निराशेपोटी एकला चलो रे बोलत असावेत वडेट्टीवारांचा टोला। एक देश एक निवडणूक मंजूर करणारे साध्या पालिका निवडणुकाही घेऊ शकत नाहीत संजय राऊतांचा घणाघात। 2029 पर्यंत मोदी पंतप्रधान असतील याविषयी सुद्धा शंका व्यक्त। विधानसभेच्या गटनेता निवडीसाठी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथलांच्या उपस्थितीमध्ये 17 डिसेंबरला बैठक। गटनेते पदासाठी पटोले आणि वडेट्टीवारांचं नाव आघाडीवर। दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक। पुष्पा 2 सिनेमाच्या शोच्या वेळी हैदराबादमधील थिएटरमधल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणी कारवाई। परभणीमधील घटनेच्या निषेधार्थ मुंबई जालना धाराशिवमध्ये रास्ता रोको। आरपीआय आणि आंबेडकरी संघटनांकडून आंदोलनाची हाक। बीएमसी जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा निर्धार। कामाला लागा शिंदेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। प्रत्येक वॉर्डामध्ये फिरून घेणार कामाचा आढावा। महायुती धर्म पाळण्याचा सल्ला। मुंबईमध्ये आजपासून जागतिक हिंदू आर्थिक परिषदेचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीसांसह 3 राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची उपस्थिती। 3 दिवसांच्या परिषदेमध्ये शाश्वत विकासाची चर्चा अपेक्षित। अरुण गवळीचा फर्लो नाकारल्याचं कारण स्पष्ट करा। हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। गवळीच्या याचिकेवरती सरकारला 7 दिवसांची मुदत। भारताला तब्बल 12 वर्षांनी गवसला बुद्धिबळाचा नवा राजा। डी गुकेशची विश्व बुद्धिबळ फायनलमध्ये डिंग लिरेन याच्यावरती मात। 7.5 गुणांसह विश्वविजेतेपदाला गवसणी। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रयागराज परिसराची पाहणी। मोदींच्या हस्ते 6,670 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विकास कामांचं उद्घाटन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।